हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू न्यू नॉलेज कॅम्पस. आज आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य विज्ञान या घटकाची तयारी कशी करायची हे आपण बघणार आहोत. आता जर आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा जर आपण बघितल्या तर अगदी UPSC पासून सरळ सेवा भरतींपर्यंत सामान्य विज्ञान हा घटक एक कॉमन फॅक्टर आपल्याला बघायला मिळतो. UPSC प्रिलिम्समध्ये जर आपण बघितलं तर सामान्य विज्ञान त्याचबरोबर तंत्रज्ञान आणि एन्व्हायरमेंट अशा काही घटकांवरती ही प्रश्न असतात. यामध्ये साधारण 10 ते 15 प्रश्न आपल्याला सायन्स या घटकावरती आपल्याला बघायला मिळतात. MPSC प्रिलिम्समध्ये जर आपण बघितलं तर MPSC मार्फत मुख्यतः गॅजेटेड आणि नॉन गॅजेटेड अशा 2 प्रकारच्या एक्झाम्स जर आपण विचारात घेतल्या तर त्यामध्ये गॅजेटेड ज्या एक्झाम्स असतात त्या एक्झाम्सच्या पूर्व परीक्षेला राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला साधारण 22 प्रश्न ही जनरल सायन्स या घटकाची दिसतात. तेच जर आपण नॉन गॅजेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी या 2 स्पर्धा परीक्षांचा जर विचार केला तर त्यामध्ये जनरल सायन्सचे साधारण आपल्याला 15 प्रश्नही आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर SSC, CGL, NDA अशा परीक्षांमध्ये सुद्धा आपल्याला सामान्य विज्ञान जनरल सायन्स या घटकाचे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर तलाठी, ग्रामसेवक, क्लर्क अशा सरळ सेवा परीक्षांमध्ये सुद्धा आपल्याला सामान्य विज्ञान घटकाचे प्रश्न बघायला मिळतात. मग जर आपण बघितलं तर जर सामान्य विज्ञान हा जो घटक आहे याची नक्की तयारी कशी करायची हे आपण बघणं आवश्यक आहे. यामध्ये जर आपण बघितलं तर आयोगाने MPSC मार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या थोडंसं आपण फोकस करूयात. तर MPSCने जो सामान्य विज्ञान या घटकाचा जो सिलेबस दिलेला आहे पूर्व परीक्षेसाठीचा त्यामध्ये 5 उपघटक सांगितलेले आहेत. ही 5 उपघटक आहेत. त्यातला पहिला उपघटक आहे भौतिकशास्त्र, दुसरा आहे रसायनशास्त्र, तिसरा आहे प्राणीशास्त्र, चौथा आहे वनस्पतीशास्त्र आणि 5वा आहे आरोग्यशास्त्र. आता थोडंसं इथे लक्ष द्या. बघा, हा मी आयोगाने दिलेला सिलेबसची जी PDF आहे त्याचा एक स्क्रीनशॉट इथे समोर ठेवलेला आहे. तुम्ही जर पूर्व परीक्षेच्या ह्या 7 घटकांचा सिलेबस जर वाचला तर यामध्ये तुम्हाला एक गोष्ट विचारात घ्यावी लागेल की जेव्हा तुम्ही चालू घडामोडी बघतात तेव्हा समोर कुठेही तुम्हाला ब्रॅकेटमध्ये इंग्रजी शब्द दिलेला दिसत नाही. नागरिकशास्त्र असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, अर्थव्यवस्था असेल, या कोणत्याही घटकाच्या बाबतीत कुठेही ब्रॅकेटमध्ये आयोगाने इंग्रजी शब्द दिलेला नाहीये. पण जर आपण सामान्य विज्ञान ह्या घटकाकडे जर फोकस केलं तर तुम्हाला काय दिसतं? जसंही आयोगाने सामान्य विज्ञान म्हटलेलं आहे त्याच्या पुढे दिलेलं आहे भौतिकशास्त्र आणि ब्रॅकेटमध्ये फिजिक्स दिलेला आहे, रसायनशास्त्र ब्रॅकेटमध्ये केमिस्ट्री दिलेला आहे, प्राणीशास्त्राच्या बाबतीत झुऑलॉजी दिलेला आहे, वनस्पतीशास्त्राच्या बाबतीत आपल्याला बॉटनी दिलेलं बघायला मिळतं आणि आरोग्यशास्त्राच्या बाबतीत हायजीन बघायला मिळतं. म्हणजे याचा अर्थ काय? असं का आहे? इतर कोणत्याही घटकाच्या बाबतीत, भूगोलाच्या बाबतीत जिओग्राफी लिहिलेलं नाहीये किंवा अर्थव्यवस्थेच्या बाबतीत इकॉनॉमिक्स असं लिहिलेलं नाहीये. पण सामान्य विज्ञानाचा सिलेबस देताना आयोगाच्या सिलेबस कॉपीमध्येच आपल्याला ब्रॅकेटमध्ये इंग्रजी शब्द दिसतात. असं का? तर आपण जेव्हा ह्या MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या गॅजेटेड किंवा नॉन गॅजेटेड पोस्टसाठी आपण प्रिपरेशन करतो तेव्हा त्या स्पर्धा परीक्षेची पातळी जी आहे ती ग्रॅज्युएशन सांगितलेली आहे, बरोबर. आणि जेव्हा आपण जनरल सायन्सचा अभ्यासाचा विचार करतो तेव्हा जर आपण 11वी सायन्सचं किंवा 12वी सायन्सचं पुस्तक वाचत असू, मेनली आपल्याला 11वी ते 12वी पर्यंतची तरी ॲटलिस्ट प्रिपरेशन करणं आवश्यक आहे. मग असं जर असेल तर 11वी किंवा 12वीचा जर आपल्याला अभ्यास करायचा आहे तर मुळातच ही पुस्तके, मग ती स्टेट बोर्ड असतील किंवा NCERTs असतील, ही मुख्यतः इंग्रजी भाषेतून असतात. आणि म्हणूनच आयोगाने त्या सब्जेक्ट स्पेसिफिक स्टडीजसाठी काय दिलेलं आहे? ब्रॅकेटमध्ये इंग्रजी दिलेलं आहे. मग आता असं असेल आणि जर आपण काही प्रश्नपत्रिकांचाही अभ्यास केला तर आपल्याला काय दिसतंय? तर आपल्याला असं दिसतंय, बघा इथे तुम्हाला मी काही MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधील सायन्सचे क्वेश्चन्स टाकलेले आहेत. प्रश्न आहे खालीलपैकी कोणता मासा ऑस्टिओथाईस वर्गात येतो? आता मला सांगा, ऑस्टिओथाईक्स हा जो शब्द आहे जो इंग्रजीतही त्याचप्रमाणे आहे आणि मराठीत न करता फक्त देवनागरी लिपीमध्ये, म्हणजे तो पूर्णपणे मराठीत ट्रान्सलेट न करता काय केलेलं आहे तर त्याला फक्त देवनागरीमध्ये लिपीमध्ये घेतलेलं आहे.
किंवा तुम्ही पुढचाही प्रश्न बघू शकता, ज्या झाडांची बी उघडी असते ती झाडे कोणत्या गटात मोडतात? काय दिसतंय? अँजिओस्पर्म. अँजिओस्पर्मला आयोगाने कुठेही आपल्याला असं दिसत नाहीये की मराठी ट्रान्सलेशन केलेलं, किंवा जिम्नोस्पर्मला जिम्नोस्पर्मच लिहिलेलं आहे, बरोबर ना. क्रिप्टोगॅम्सला क्रिप्टोगॅम्सच लिहिलेलं आहे. हा, याला पर्यायी मराठी शब्द उपलब्ध आहेत, पण आयोग जर ते वापरत नसेल आणि जर आपण फक्त मराठीचा अट्टाहास करत असू की मला सायन्स विज्ञान हे फक्त आणि फक्त मराठीतूनच समजून घ्यायचंय, तर ओके, तुम्ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी ते मराठीतून समजून घ्या, पण ज्या टर्म्स असतात, ज्या संज्ञा असतात, त्या ॲज इट इज इंग्रजीतून वापरल्या तर परीक्षेत ते सोपं होणार आहे. याने फायदा हा होतो, जर आपण दोन्ही भाषांमध्ये जर समजून घेत असू थिंग्स, एक्सप्लेनेशन जे आहे, स्पष्टीकरण जे आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जी आहे ती आपण मराठीतून घेऊयात, पण ज्या टर्म्स आहेत, संज्ञा आहेत, त्या ॲज इट इज जर आपण इंग्रजी भाषेत वापरल्या तर परीक्षेत आपला गोंधळ होणार नाही. कारण बघा तुम्ही, ऑरेलियाला ऑरेलियाच म्हटलेलं आहे, लार्वाला लार्वाच म्हटलेलं आहे, बरोबर. इथे सुद्धा पूर्ण सायंटिफिक नेम्स तुम्हाला दिसतील, तर ती ॲज इट इज प्लॅन्युला, हायड्रुला वगैरे अशाच पद्धतीने वापरलेली आहे. टेरिडोफाइट्सला टेरिडोफाइट्सच म्हटलेलं आहे, ब्रायोफाइट्सला ब्रायोफाइट्सच म्हटलेलं आहे, जिम्नोस्पर्मला सुद्धा ॲज इट इज थिंग वापरलेली आहे. कुठेही जलोद्भिदी किंवा नेचोद्भिदी अशा पद्धतीने अनावृत्तबीजी, आवृत्तबीजी असे शब्द आयोगाने वापरलेले दिसत नाही. मग ज्या परीक्षेची आपल्याला तयारी करायची आहे आणि ज्या परीक्षेत ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीने जर आपण स्टडी मटेरियल वापरलं आणि अभ्यास केला तर आपल्याला लवकर रिझल्ट मिळणं शक्य होणार आहे. पण जर आपण अट्टाहास करत बसलो की नाही सायन्स हे मराठीतूनच असलं पाहिजे, तर तिथे आपलीच अडचण होणार आहे परीक्षेमध्ये. जेव्हा आपण प्रश्नपत्रिकेमध्ये असे अचानकपणे इंग्रजी शब्द बघणार किंवा लॅटिन भाषेतले शब्द आपण बघणार, खरं तर हे इंग्रजी सुद्धा नाहीये, ह्या बऱ्याच साऱ्या टर्म्स या लॅटिन किंवा ग्रीक भाषेतून आहेत, आणि जर त्यावेळी परीक्षेच्या वेळी असे प्रश्न असे शब्द जर दिसले तर नक्कीच आपला गोंधळ होऊ शकतो. हा गोंधळ टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी ही गोष्ट विचारात घेणं खूप आवश्यक आहे की आपल्याला जे प्रिपरेशन करायचं आहे त्याचं स्टडी मटेरियल, त्याचा अभ्यास हा आपण ज्या पद्धतीने आयोग विचारते प्रश्न त्यालाच अनुसरून करणं गरजेचं आहे. कुठेही भाषेच्या किंवा मीडियमच्या बाबतीत अट्टाहास करून इथे चालणार नाहीये. आता आहे की जर आपण हा अभ्यास आपण करणार आहोत तर आपल्याला मुख्यतः कंबाईन एक्झाम जर आपण विचारात घेतली तर कंबाईन एक्झामच्या पूर्व परीक्षेमध्ये 15 प्रश्न येतात आणि त्याचबरोबर मुख्य परीक्षेमध्ये सामान्य विज्ञान घटकाची जी 12 प्रश्न येतात, यांसाठी आपण प्रिपरेशन करणार आहोत किंवा कशा पद्धतीने जाता येईल हे आपण बघणार आहोत. काय करायचं आहे आपल्याला हे करताना, तर आपल्याला एक बेसिक स्ट्रॅटेजी ठरवणं खूप गरजेचं आहे की सगळ्यात आधी तर आपल्याला आपल्या कन्सेप्ट खूप क्लिअर असणं गरजेचं आहे. मग आपल्याला जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर करायच्या असतील तर सर्वात चांगलं स्टडी मटेरियल कोणतं आहे, तर ते आहे स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीज. विचारात घ्या, इथे लक्षात घ्या की काय वाचायचे आपल्याला. सगळ्यात आधी जर सायन्समध्ये तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी हवी असेल तर स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीज ह्या पुस्तकांना पर्याय नाहीये. तर टेक्स्टबुक्समधून आपल्याला आपले बेसिक्स खूप व्यवस्थितपणे क्लिअर करायचे आहेत. हे टेक्स्टबुक्स वाचताना आपल्याला काय करायचंय, तर टॉपिक वाईज टेक्स्टबुक वाचायचे. म्हणजे काय, म्हणजे जर मी फिजिक्स बद्दल वाचत असेल तर सर्वात आधी मला एक फ्लो ठरवावा लागेल की मला फिजिक्स कशा पद्धतीने वाचायचंय. तर आधी मला मोजमाप कळालं पाहिजे. मोजमाप कळालं तर मला अंतर, वेग, वेळ हे कळेल. हे कळालं तर मला बल कळेल. बल कळालं तर गुरुत्वाकर्षण कळेल. मला बल, ऊर्जा, कार्य समजलं तर मला पॉवर, शक्ती कळणार आहे. तर हा एक फ्लो असतो आणि त्यामुळे तर जेव्हा आपण टेक्स्टबुक रीड करतो तेव्हा ते टॉपिक वाईज रीड करायचे आहेत. आता त्यानंतर काय करायचं, तर त्यानंतर तुमच्या शॉर्ट नोट्स ह्या तयार होणं गरजेचं आहे. जेव्हा आपण बायोलॉजीचा अभ्यास करतो तेव्हा डायग्राम्स काढणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही डायग्राम्स काढत नसाल, ब्रेन आहे, ब्रेनचे पार्ट्स तुम्ही दाखवणं गरजेचं आहे. हो, आपल्याला परीक्षेत कुठेही डायग्राम्स आवश्यक नाहीये, पण तुमच्या
ती कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी डायग्राम्स, चार्ट्स, फ्लो चार्ट्स, टेबल्स, तुलनात्मक अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही जेव्हा नोट्स काढतात तेव्हा या स्वरूपामध्ये त्या नोट्स काढणं आवश्यक आहे. आपल्या जेव्हा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होते, आपण जेव्हा NCERTs आणि स्टेट बोर्ड्स व्यवस्थितपणे पूर्ण करतो, आपण नोट्स व्यवस्थितपणे पूर्ण करत आहोत, ह्यावेळी नक्की आयोग काय विचारतं, मला नक्की कशाचा अभ्यास करायचा आहे, मला हे कळालं, मला फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे, भौतिकशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, पण हा भौतिकशास्त्राचा अभ्यास करताना नक्की मी कोणता घटक वाचू, मी क्वांटम फिजिक्स वाचू की मी वेग वेळ अंतर वाचू की मी गतीची समीकरणे वाचू की मी प्रकाश, ध्वनी, चुंबकत्व, न्यूक्लिअर फिजिक्स या गोष्टींचा अभ्यास करू, हे समजून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे तर गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस करणे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस करणे. वारंवार जर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स वाचले, बघितले तर आपल्याला काही पॅटर्न्स समजतात आणि त्या पॅटर्न्समुळे आपल्याला समजतं की कोणत्या घटकांवरती वारंवार प्रश्न विचारले जातात, कोणत्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारले जातात, पुढच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये साधारणतः कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे आणि म्हणून प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स वारंवार बघणं हे खूप आवश्यक आहे. मला तर वाटतं की तुम्ही रोज सकाळी जेव्हा अभ्यासाला सुरुवात करतात तर ज्या कोणत्या घटकाचा तुम्ही अभ्यास करणार आहात, ज्या कोणत्या विषयाचा तुम्ही अभ्यास करणार आहात, ॲटलिस्ट तो अभ्यास स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही जर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स जर बघितले तर तुम्हाला तो घटक समजून घेताना मदत होईल, जेणेकरून आपण टू द पॉइंट, त्याचबरोबर कुठेही न भरकटता आणि आयोगाला जे साजेसं आहे त्या प्रश्नपत्रिकेमध्ये लवकरात लवकर उत्तर देण्यासाठी जे गरजेचं आहे तो आपण दिवसभर अभ्यास करू. आणि म्हणून क्वेश्चन पेपर्स वारंवार बघणं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघणं हे खूप गरजेचं आहे. आता आपल्या अभ्यासाला रिव्हिजन खूप महत्त्वाची आहे, कारण जर आपण सायन्सचा अभ्यास करत असू तर त्यामध्ये खूप वेगवेगळ्या टर्म्स आहेत आणि जर नॉन सायन्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स असतील तर त्यांना हे थॅलोफायटा, ब्रायोफायटा, सिलोमेट्स, प्लॅटीहेल्मिन्स किंवा बोयन्सी असे काही जर शब्द असतील तर ते नक्कीच अवघड वाटणार आहे आणि ते एकदाच वाचून आठवणीत राहणार नाहीये. त्यासाठी रिव्हिजन खूप आवश्यक आहे. तर वीकली जे आठवडाभर आपण वाचणार आहोत त्याची सॅटर्डे किंवा संडेला रिव्हिजन करा. परत महिनाभर जे वाचलेलं आहे त्याची महिन्याच्या शेवटी परत एकदा रिव्हिजन करा. 2 महिने जे वाचलेलं आहे परत 2 महिन्यांच्या शेवटी परत एकदा ती रिव्हिजन करा. तसं रिव्हिजन जर केली तर नक्कीच याचा काय होणार आहे, फायदा होणार आहे. आणि जेव्हा आपण एक्झाम्स तोंडावरती असते त्यावेळी आपल्याला मॉक टेस्ट देणं खूप गरजेचं आहे. तर ह्या मॉक टेस्ट मग आपण सराव प्रश्नपत्रिका सोडवणं आणि त्या प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर त्या प्रश्नपत्रिकांचं सुद्धा ॲनालिसिस करणं, आपण कोणत्या घटकाच्या बाबत वीक आहोत, कोणत्या घटकाच्या बाबत आपण स्ट्रॉंगली काम केलेलं आहे, हे सगळं आपल्याला कळतं. कुठे चूक होते, कारण मॉक टेस्टमध्येच जर आपण आपल्या चुका सुधारवल्या तर नक्कीच आपल्याला रिअल एक्झामिनेशनमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. तर ही आपली स्ट्रॅटेजी असणार आहे की आपल्याला काय करायचं आहे, तर पहिलं तर आपल्याला बेसिक्स जे आहेत आपले ते आपल्याला स्टेट बोर्ड आणि NCERTs मधून व्यवस्थितपणे क्लिअर करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला स्वतःच्या नोट्स काढायच्या आहेत ज्या डायग्रामॅटिक असतील, फ्लो चार्टच्या स्वरूपात असतील. त्यानंतर आपल्याला वेळोवेळी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स बघायचे आहेत, जेणेकरून आपण आपल्या सिलेबसच्या बाहेर भरकटणार नाही आणि आपलं प्रिपरेशन टू द पॉइंट होईल. वारंवार रिव्हिजन करायची आहे आणि परीक्षेच्या आधी मॉक टेस्ट आपल्याला सॉल्व्ह करायच्या आहेत. नुसत्या ह्या मॉक टेस्ट द्यायच्या नाहीत, सॉल्व्ह करायच्या नाही, तर त्याचं प्रॉपर ॲनालिसिस सुद्धा करायचं आहे. कुठे मार्क्स मिळतायत, कुठे कमी पडतायत, अभ्यास करून सुद्धा कोणत्या टॉपिकवरची क्वेश्चन्स चुकतायत, हे या सर्व गोष्टींचा ट्रॅक आपल्याला ठेवायचा आहे. आता आपण इथून पुढे बघणार आहोत की नक्की या एक्झामसाठीचा जो आयोगाने दिलेला जो सिलेबस आहे त्यामध्ये फक्त 5च शब्द दिलेले आहेत: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी अँड हेल्थ अँड हायजीन. पण नक्की मी फिजिक्समध्ये काय वाचणं अपेक्षित आहे, माझा फ्लो काय असेल, हे बघणं
गरजेचं आहे. तर भौतिक शास्त्राचा अभ्यास करताना आपण खालील घटकांचा अभ्यास मुख्यतः करणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला सर्वात आधी तर हे समजून घेणं गरजेचं असतं की भौतिक राशी काय असतात आणि त्यांचं मोजमापाच्या पद्धती. आयोगाने वारंवार SI पद्धतीबाबत प्रश्न विचारलेले दिसतात. आयोगाने लांबीच्या एककाबाबत, जसं लाईट इयर असेल तर अशा एककांबाबत प्रश्न विचारलेले दिसतात. त्याचबरोबर आयोगाने जोड्या लावा स्वरूपामध्ये एका बाजूला भौतिक राशी आणि दुसऱ्या बाजूला त्यांची एकके अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न विचारलेले दिसतात. त्यानंतर आपल्याला वाचायचं आहे गती, मोशन, गतीची समीकरणे आणि लॉज ऑफ मोशन. तर गती समजून घेणे, गतीचे प्रकार समजून घेणे, मोशन इक्वेशन्स 3 आहेत ती व्यवस्थितपणे समजून घेणे आणि गतीचे नियम ही समजून घेणं गरजेचं आहे. आयोगाने प्रश्न विचारलेले दिसतात आपल्याला की चालत्या वाहनातून उतरताना थोडं पळावं लागतं, हे कशामुळे होतं, गतीच्या कोणत्या नियमामुळे होतं वगैरे असे प्रश्न आपल्याला सामान्यतः दिसतात. त्यानंतर आपल्याला गुरुत्वाकर्षण, गुरुत्व त्वरण या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत की दोन वस्तू एकमेकींपासून काही अंतरावर असतील तर त्या एकमेकींवर गुरुत्वाकर्षण प्रयुक्त करतात आणि हे जर गुरुत्वाकर्षण कळालं, गुरुत्व त्वरण कळालं तर आपल्याला पुढे टेक्नॉलॉजी मधले सॅटेलाइट्स लॉन्चिंग कळणार आहे, सॅटेलाइट कशा पद्धतीने कार्यरत असतो हे कळणार आहे, सॅटेलाइट कोणत्या कक्षेमध्ये असतो, तिथे कशा पद्धतीने गुरुत्वाकर्षण बॅलन्स होतं हे सर्व आपल्याला कळणार आहे आणि अगदीच आपल्याला एखादा यान कशा पद्धतीने आपण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून बाहेर फेकण्यासाठी त्याला किती गतीने फेकावं लागेल, किती वेगाने पाठवावं लागेल आणि त्याचबरोबर अगदी आदित्य L1 जे आपण सोलार ऑर्बिटर आपण आदित्य L1 जे आपण बघतो त्या आदित्य L1 तो L1 पॉइंट काय आहे हे कधी समजेल, जेव्हा आपल्याला ग्रॅव्हिटेशन म्हणजे नक्की काय असतं हे समजेल तेव्हा. त्यानंतर या ग्रॅव्हिटेशनशी संबंधित आपल्याला करंट अफेअर्स पण विचारात घ्यावे लागतात की जसं लायगो असेल, लेझर इंटरफेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी की जिचं सेटअप महाराष्ट्रामध्ये लावलं जात आहे. तर हे समजून घेण्यासाठी आधी बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. मग ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षण समजून घेऊयात. त्यानंतर आपल्याला कार्य, ऊर्जा, शक्ती हे समजून घ्यावं लागणार आहे. ऊर्जा हे खूप महत्वाचा घटक आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये. ऊर्जेशिवाय आपण काहीच करू शकत नाही, तर ऊर्जेच्या स्वरूपांचा अभ्यास करायचा आहे. मग लाईट असेल, चुंबकत्व असेल, ध्वनी असेल, विद्युत धारा असेल, उष्णता असेल आणि त्यांचे डे टू डे लाईफ मधले ऍप्लिकेशन्स या घटकावरती आयोग वारंवार प्रश्न विचारते. प्रकाश या घटकामध्ये जर आपण बघितलं तर रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिफ्रॅक्शन, त्यानंतर डिस्पर्शन, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन अशा घटकांवरती आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत की जसं इंद्रधनुष्याची निर्मितीचे कारण काय, मृगजळाची निर्मिती कशामुळे होते, पाण्यात पडलेला वाटोळा वेडावाकडा दगड वर असल्याचा भास का होतो, अशा पद्धतीचे प्रश्न. त्याचबरोबर कधी कधी आयोग यातील ऑप्टिक्स जो टॉपिक आहे लेन्स अँड मिरर, या लेन्स अँड मिरर वरती न्यूमरिकल्स विचारताना सुद्धा दिसते. त्यामुळे लाईट हा खूप महत्वाचा असा टॉपिक आहे. लाईट जेव्हा आपण शिकतो तेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रा, विद्युत चुंबकीय वर्णपट हा शिकणं खूप आवश्यक आहे, कारण यातूनच आपल्याला गॅमा रेज, एक्स रेज, UV रेज, व्हिजिबल रेज, इन्फ्रारेड रेज, मायक्रोवेव्स यावरती प्रश्न दिसतात. गॅमा तरंगांवरती आतापर्यंत आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेली आहेत. मग ती त्यांचा व्हेलॉसिटी बाबत असेल किंवा प्रॉपर्टीज बाबत असेल किंवा त्याच्या ऍप्लिकेशन्स बाबत असेल. मॅग्नेटिझम मध्ये आपल्याला चुंबकाचे प्रकार आणि त्याचबरोबर इलेक्ट्रोमॅग्नेट्स वगैरे यावरती प्रश्न दिसतात. ध्वनी एक महत्वाचा टॉपिक आहे फिजिक्समध्ये. ध्वनी ह्या घटकावरती फिजिक्समध्ये ध्वनीच्या वेगाबाबत बऱ्याचदा प्रश्न दिसून येतात. त्याचबरोबर इन्फ्रासाऊंड, अल्ट्रासाऊंड यांच्या फ्रिक्वेन्सीज बद्दल आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. इथे एखादा दुसरा न्यूमरिकल सुद्धा विचारला जातो. त्यामुळे ध्वनी हा टॉपिक, लाईट हा टॉपिक, त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी हा टॉपिक फिजिक्समध्ये खूप व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे. आयोगाने आपल्याला न्यूमरिकल फिजिक्समध्ये सुद्धा प्रश्न विचारलेले दिसतात, ज्यामध्ये आपल्याला अगदी इलेक्ट्रॉनची ऊर्जा किंवा
न्यूक्लिअर फिशन, न्यूक्लिअर फ्युजन, हायड्रोजन बॉम्बचे तत्व काय आहे, अणुबॉम्बचे तत्व काय आहे, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला फिजिक्समध्ये आपल्याला बघायला मिळतात. ह्या फिजिक्स ह्या घटकाचा अभ्यास करताना 9th स्टेट बोर्ड जर आपण वापरलं, 9th आणि 10th स्टेट बोर्ड जर आपण वापरलं तर नक्कीच आपलं प्रिपरेशन खूप चांगल्या प्रकारे इथे होऊ शकतं. त्यानंतर आपण बघणार आहोत पुढचा सिलेबस आहे केमिस्ट्रीचा, रसायनशास्त्राचा. रसायनशास्त्रामध्ये द्रव्य म्हणजे काय, रसायनं कशी तयार होतात, मॅटर काय असतं, द्रव्य काय असतं, द्रव्याच्या अवस्था कोणत्या असतात, कंपाऊंड्स आणि मिक्सचर यामधला फरक काय असतो, अशा बेसिक कन्सेप्ट व्यवस्थितपणे समजून घेणं आवश्यक आहे. त्यानंतर अणु आणि अणुची संकल्पना यावरती आयोग बऱ्याचदा प्रश्न विचारते. मग त्यामध्ये ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये डाल्टन ॲटॉमिक मॉडेलवरती वारंवार प्रश्न दिसतात, जे थॉम्सन ॲटॉमिक मॉडेलवरती, रुदरफोर्ड ॲटॉमिक मॉडेलवरती, त्याचबरोबर ॲटम्सचे स्ट्रक्चर बाबत प्रश्न विचारलेले दिसतात. तर एकूणच यावरती क्वांटम मॉडेल्स जे आहे त्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, अझिमुथल क्वांटम नंबर, स्पिन काय आहेत, ह्यावरती प्रश्न विचारले दिसतात. केमिकल रासायनिक बॉन्ड्समध्ये आपण कोव्हॅलंट बॉन्ड, आयोनिक बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड यावरती प्रश्न विचारलेले दिसतात. आणि हे करताना ॲज इट इज ते इंग्रजीमध्ये, म्हणजे सहसंयुज बंध म्हणण्यापेक्षा कोव्हॅलंट बॉन्ड बेटर आहे. तर तो ॲज इट इज शब्द वापरून समजून घेतलं, इलेक्ट्रॉनची शेअरिंग होते हे समजून घेतलं तर सोपं होतं. त्यामुळे इथे सुद्धा आपण कुठेही न घाबरता ॲज इट इज जर शब्द वापरली, टर्म्स वापरल्या तर इथे सोपं होणार आहे. तसंच पुढचा घटक आहे रासायनिक अभिक्रिया आणि त्यांचा प्रकार. खरं तर रासायनिक अभिक्रिया म्हटलं की विद्यार्थी थोडेसे घाबरतात, पण इथे काहीही घाबरून जाण्याची गरज नाहीये. हा खूप सोप्या पद्धतीने आपल्याला समजून घेता येतं. आपण सर्वच केमिकल रिॲक्शन्स आठवणीत ठेवू शकत नाही, नो डाऊट. मी असं नाही म्हणणार की सायन्स खूप सोपं आहे, फक्त तसं नाहीये. सायन्स खूप सोपं नाहीये, पण आपल्याला ते जर परीक्षेच्या दृष्टीने गरजेचं आहे तर त्याला थोडासा एक्स्ट्रा वेळ द्यावा लागेल, आणि जेवढा तुम्ही वेळ द्याल त्याला तेवढं ते जास्त सोपं होत जाईल. तर रासायनिक अभिक्रिया ह्या घटकाचं प्रिपरेशन करताना आपण जर काही व्यवस्थितपणे कन्सेप्ट समजून घेतल्या, नक्की रासायनिक अभिक्रिया कशा पद्धतीने घडते समजून घेतलं तर नक्कीच हा घटक सुद्धा सोपा होतो. आम्ल आम्लारी ह्या घटकाचा अभ्यास करताना थोडंसं डे टू डे लाईफ केमिस्ट्रीवर लक्ष देणं गरजेचं आहे. मग अगदी आयोग प्रश्न विचारते की लिंबूमध्ये कोणत्या प्रकारचा आम्ल आहे, चिंचमध्ये कोणत्या प्रकारचा आम्ल आहे, बॅटरी ॲसिडमध्ये कोणत्या प्रकारचे आम्ल असते वगैरे. तर अशा थिंग्स असतात. धातू आणि अधातूंमध्ये जर आपण बघितलं तर धातूंमध्ये आपल्याला ॲल्युमिनियम, कॉपर, त्यानंतर आयरन, ह्या अशा काही धातूंवरती वारंवार प्रश्न विचारलेले दिसतात. आणि ती आपण मुख्यतः व्यवस्थितपणे त्यांची धातुके, त्यांच्या एक्स्ट्रॅक्शनच्या, निष्कर्षणाच्या पद्धती, त्यापासून तयार होणारे मिश्र धातू, त्याचे कंपोजिशन हे व्यवस्थितपणे करणे आवश्यक आहे. नॉन मेटल्समध्ये कार्बन, फॉस्फरस, सल्फर ही मुख्यतः व्यवस्थितपणे करणे आवश्यक आहे. कार्बनच्या बाबतीत कार्बन कंपाऊंड्स आणि त्याचबरोबर कार्बन कंपाऊंड्समध्ये आपल्याला हायड्रोकार्बन्स, त्याचबरोबर ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन, ह्या गोष्टी विचारात घेणं आवश्यक आहे. यावरतीही आयोगाने फुलेरिन्सवरती, कार्बन नॅनो ट्यूब्सवरती, डायमंडवरती, हिऱ्यावरती, त्याचबरोबर ग्रॅफाईटवरती प्रश्न विचारलेली दिसतात. तर ही काही महत्त्वाची घटक आहेत की यावरती आपण व्यवस्थितपणे प्रिपरेशन करणे गरजेचे आहे. इंधने, आदर्श इंधनाचे गुणधर्म, त्याचबरोबर वॉटर गॅस किंवा प्रोड्युसर गॅस, कोल गॅस, शेल गॅस हे काय आहे, CNG, PNG काय आहेत, मिथेन काय आहे, नॅचरल गॅस काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. काच मिक्सचर आहे आणि त्यावरती सुद्धा आयोगाने की चष्म्याच्या काचेसाठी कोणती काच वापरली जाते, लेन्ससाठी कोणती काच वापरली जाते, असे प्रश्न विचारले दिसतात. डे टू डे लाईफ केमिस्ट्रीमध्ये आपल्याला डिटर्जंट, सोप, डेटॉल, त्याचबरोबर फर्टिलायझर्स अशा घटकांवरती प्रश्न विचारलेली दिसतात.
त्यानंतरचा घटक आहे बॉटनी, वनस्पतीशास्त्र. वनस्पतीशास्त्राची जर आपण बघितलं तर साधारण 3 ते 4 प्रश्न असतात. या 3 ते 4 प्रश्नांमध्ये एक प्रश्न हमखास जो असतो तो क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स बद्दल असतो. त्यामुळे क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स, वनस्पतींचे वर्गीकरण खूप व्यवस्थितपणे करणं गरजेचं आहे आणि ह्यासाठी तुम्ही 9th स्टँडर्डचा स्टेट बोर्ड वापरू शकता, ज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे वनस्पतींचे वर्गीकरण दिलेलं आहे. 11th स्टँडर्डचा स्टेट बोर्ड NCERT सुद्धा वापरू शकतात. त्यानंतरचा आहे न्यूट्रिएंट्स, प्लांट न्यूट्रिएंट्स 17 प्लांट न्यूट्रिएंट्स आहेत आणि जर आपण जर रोज एका प्लांट न्यूट्रिएंटला त्यातलीही 17 प्लांट न्यूट्रिएंट्स आहे, त्यातली काही स्पेसिफिकच आपल्याला करायची आहे. सपोज आपण 50%च करायची, 10 जरी करायची म्हटली तर ही 10 जी प्लांट न्यूट्रिएंट्स आहे ती जर आपण रोज एक प्लांट न्यूट्रिएंट जर व्यवस्थितपणे स्टडी केलं तर 10 दिवसात आपला हा टॉपिक तयार होतो, ज्यावरती हमखास प्रश्न असतो. त्यानंतर वनस्पतींना होणारे आजार, मग टिक्का आजार, तांबेरा आजार किंवा मोकळी कानी जी असते गव्हाची किंवा बाजरीची, अशा काही जे प्रश्न आहेत ह्यावरती वारंवार बंची टॉप डिसीज असेल, आता असे वारंवार प्रश्न आपल्याला डायबॅक डिसीज असेल, असे प्रश्न आपल्याला वारंवार प्रश्नपत्रिकांमध्ये दिसून येतात आणि ॲटलिस्ट ती काही साधारण 15-20 जी काही डिसीजेस असतील ती व्यवस्थितपणे आपण इथे स्टडी करणं गरजेचं आहे. काही मेडिसिनल प्लांट्स बाबत असतं की हळदीतून कोणता गुणधर्म मिळतोय किंवा ॲज अ डिरेक्टा इंडिका ज्याला आपण नीम ट्री म्हणतो त्यातून आपल्याला कोणतं थिंग्स मिळते किंवा व्हिनक्रिस्टीन, व्हिनब्लास्टीन हे आपल्याला कोणत्या वनस्पतीतून मिळते. कर्करोगाच्या उपचारात वापरले जाणारे व्हिनक्रिस्टीन, व्हिनब्लास्टीन कोणत्या वनस्पतीपासून मिळते किंवा हृदयविकारासाठी वापरलं जाणारं ॲस्पिरिन असेल किंवा हे कशासाठी कुठून मिळवलं जातं, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला प्रश्नपत्रिकांमध्ये मिळते. किंवा मलेरियाच्या उपचारात वापरले जाणारे क्विनाईन ड्रग्ज हे कोणत्या वनस्पतीच्या बार्क पासून, सालीपासून वापरले जातात, तर असे प्रश्न दिसतात. त्यामुळे साधारण 4 ते 5 टॉपिक्स आपल्याला खूप व्यवस्थितपणे बॉटनीमध्ये प्रिपेअर जर आपण केले तर नक्कीच आपल्याला 3 प्रश्नांची उत्तर द्यायला सोपं होऊन जात असतं. त्यानंतरचा सिलेबस आहे झूलॉजीचा, प्राणीशास्त्राचा. यामध्ये थोडासा अभ्यासाला आपल्याला डिफिकल्ट म्हणता येईल असा, कारण खूप साऱ्या टर्म्स आहेत, खूप सारे प्राणी समुदाय, 11 फायलम्स आपल्याला आठवणीत ठेवायची आहे, त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स आठवणीत ठेवायच्या आहे, त्याचे एक्झाम्पल्स आठवणीत ठेवायची आहे आणि दिवसेंदिवस आपल्याला ह्या टॉपिकमध्ये डेप्थ ही दिसून येते. मग अगदी लार्वल स्टेजेसपर्यंत आयोग प्रश्न विचारते, ओबेलियाबद्दल प्रश्न विचारते. तर ह्या इथे थोडंसं आपल्याला व्यवस्थितपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. पण हमखास या घटकावरती प्रश्न असतोच, त्यामुळे हा घटक कुठेही ऑप्शन्सला न टाकता आपण तो व्यवस्थितपणे प्रिपेअर करणं गरजेचं आहे. त्यानंतर मानवी अवयव संस्था आपल्याला स्टडी करायचा आहे. पण विचारात घ्या, आयोगाने कुठेही मानवी ऑर्गन सिस्टम बद्दल म्हटलेलं नाही. आयोगाने प्रश्न सिलेबसमध्ये दिलेलं आहे प्राणीशास्त्र. मानव हा प्राणी आहे. जेव्हा आपण मानवी अवयव संस्था स्टडी करतो ना, त्याचबरोबर तुलना करायची. तर आपण हृदयाबद्दल अभ्यासत असो तर आपण त्यावेळी म्हणतो सस्तन प्राण्याचं हृदय हे 4 कप्प्यांचं बनलेले. तर त्याच वेळी काय विचारात घ्यायचं तर ॲम्फिबियन्सचे हृदय हे 3 कप्प्यांचे बनलेले आहे आणि मत्स्य वर्गामध्ये, पायसेसमध्ये 2च कप्प्यांचं हृदय आहे. हे असं तुलना करणं आवश्यक आहे, कारण कुठेही आयोगाने सरळ असं म्हटलेलं नाहीये की मानवी अवयव संस्था, प्राण्यांतील अवयव संस्थांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला आणि त्यामुळे अशा पद्धतीने तुलनात्मक स्टडी करायचा आहे. जर रक्ताभिसरण संस्था शिकत असू तर त्यावेळी फक्त मानवातील हृदयाचा अभ्यास न करता तुलनात्मक मगरीचं हृदय किती कप्प्यांचं आहे, जिराफाचं हृदय कसं आहे, अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला बघायला मिळतात. उत्सर्जन संस्थेतील ऑर्गन्स बाबत जर म्हटलं तर आपण किडनी मार्फत उत्सर्जन करतो, तसं गांडूळ हा माल्पिगियन ट्युब्युल्स मार्फत उत्सर्जन करतो किंवा फ्लेम सेल्स आहेत प्लॅटीहेल्मिन्समध्ये, कुठेतरी प्रोटोनेफ्रेडिया आहे, कुठे नेफ्रेडिया आहे. तर तुलनात्मक अवयव संस्थांचा अभ्यास करताना आपण तो तुलनात्मक पद्धतीने करणं खूप आवश्यक आहे. आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन आहे, तर मॉलस्काच्या रक्तामध्ये काय असतं, ते का निळ्या रंगाचं असतं,
अशा पद्धतीने आयोगाने प्रश्न विचारलेले. म्हणजे आपण जर आपल्या रेस्पिरेटरी पिगमेंटचा अभ्यास करत असू तर तुलनात्मक इतर प्राण्यांमध्ये असणाऱ्या रेस्पिरेटरी पिगमेंटचा अभ्यास करणं सुद्धा आवश्यक आहे आणि तरच आपण व्यवस्थितपणे प्रश्नपत्रिकेला टॅकल करू शकतो. ट्रेडिशनल पद्धतीने फक्त मानवी अवयव संस्था वाचून आता चालणार नाहीये. प्राण्यांचं न्यूट्रिशन आपल्याला बघायचं आहे, ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, त्यातून मिळणारे एनर्जीज, त्याचबरोबर व्हिटॅमिन्स, मिनरल्स, त्यांचे फंक्शन्स, त्यांचं कार्य काय आहे, त्यांच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत, त्याचबरोबर अभाव असेल किंवा आधिक्य असेल तर त्यातून कोणती हानी होते, हा सर्व अभ्यास करणे सुद्धा आवश्यक आहे. त्यानंतरचा घटक आहे हेल्थ अँड हायजीन. हेल्थ अँड हायजीनमध्ये आपण वेगवेगळे डिसीजेस, त्याचबरोबर त्यांचे कॉझेटिव्ह एजंट्स, ते कशामुळे होतात ते आजार, त्याचबरोबर त्या आजाराचा शरीरातील कोणत्या भागावरती मुख्यतः परिणाम होतो, त्यासाठी उपलब्ध असणारी एखादी लस असेल किंवा प्रिव्हेंटिव्ह मेजर्स असतील तर ती कोणती आहेत, कोणते पर्टिक्युलर गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स आहेत का, जसं राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम असेल किंवा एड्स नियंत्रण कार्यक्रम असेल, तर अशा काही गोष्टींवरती प्रश्न विचारले जातात. वॅक्सिन्सवरती प्रश्न विचारले जातात. मलेरिया, आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस, त्याचबरोबर मेटाबॉलिक डिफेक्ट्स, कॅन्सर, जेनेटिक डिफेक्ट्स, अशा घटकांवरती वारंवार प्रश्नही विचारलेली दिसतात. कोणकोणते उपघटक येतात, सब टॉपिक येतात हे आपण बघितलं. मी आधीही सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला एक प्रॉपर स्ट्रॅटेजीची रिक्वायरमेंट आहे. जोपर्यंत आपली कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होत नाही तोपर्यंत आपल्याला एक्झाम्समध्ये व्यवस्थितपणे प्रश्न सॉल्व्ह करता येणार नाहीये. हा अभ्यास करताना स्टेट बोर्ड आणि NCERTs मधून आपली बेसिक्स कॉन्सेप्ट्स व्यवस्थितपणे क्लिअर करा. तुम्हाला ह्या सिलेबसमध्ये पर्टिक्युलर कोणत्या टॉपिकसाठी अडचण येत आहे, तो टॉपिक तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला टाका. मी पुढचा व्हिडिओ तुम्ही जे कमेंट्समध्ये सांगाल त्याच टॉपिकवरती मी पुढचा व्हिडिओ बनवेल. तो टॉपिक आपण व्यवस्थितपणे समजून घेऊयात आणि अशाच माहितीसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा न्यू नॉलेज कॅम्पसला. धन्यवाद.